हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। मी आणि माझी बहीण बाहेर आलेला आहो मार्केटला। तर माझ्या बहिणीचा तिळवा आहे 1-2 दिवसातच, तर त्याच्यासाठी शॉपिंगला आलेला आहो। तिला साडी घ्यायची होती तिळव्यासाठी ब्लॅक कलरची, त्यासाठी आलेला आहो। माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी घरून व्हिडिओ केला नाही, डायरेक्ट इथे पोचल्यावर केला। रोज ती म्हणत आहे बाहेर जायचं म्हणून, पण मलाच बरं नव्हतं त्यामुळे आले नाही आम्ही। तर आज आलो आणि 2 दिवसांनी प्रोग्राम आहे। नेहमी या शॉपमध्ये येत असतो आणि लगेचच आम्हाला साडी मिळून जाते जशी आम्हाला पाहिजे तशी मानधन आहे शॉपमध्ये। तर चला बघूया, इथे डायरेक्ट आलो आम्ही, आता इथे मिळते की नाही तर आणि बघूया। ते सांग ना, आज व्हिडिओ बघितला असेल साऊथ इंडियन, तर मी इथूनच घेतली होती साडी। हां, आणि जे साऊथ इंडियन हळदीचं जे लुक आहे तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर ती साडीसुद्धा आम्ही इथूनच घेतली होती। त्याचा आम्ही लेहंगा बनवला होता, एवढं डोकं आहे आम्हाला। तर मानधना शॉपमधून घेतली ती कॉटनची साडी खूप कमी रेटमध्ये, 500ला फक्त 350ला 350ला साडी घेतली होती। त्याच्यावर मस्त आम्ही लुक तयार केलेला आहे। तसं बनवता ते गेलं 1200-1300 पर्यंत, पण ठीक आहे, खूप सुंदर लुक झालं होतं। खूप लोकांच्या कमेंट्स आल्या त्याच्यावर। झाला 4000चा लेहंगा आहे गेस ना, लेस वगैरे सगळं पकडून 4000चं झालं। जर तुम्ही मिशोवरून ऑर्डर केलं तर अजून स्वस्त पडतात ते लेस। आणि आम्ही लोकल मार्केटमधून यवतमाळवरून घेतलं होतं त्यामुळे ते थोडं महाग झालं। तर तुम्ही मिशोवरून वगैरे ऑर्डर केलं तर स्वस्त पडतात। तर ती साडी आम्ही इथूनच घेतली होती। तर आता आम्हाला तिच्या लग्नाच्या ब्लाऊजवरच आम्हाला साडी बनवायची आहे, कारण टाईम नाही आहे माझ्यामुळे, थोडं लेट झालं, मी आली नाही हिच्यासोबत। मागे गाड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला। तर चला बघूया आपण हिच्या ब्लाऊजवर मॅचिंग मिळते का साडी तर मानधनामध्ये। चला तर बघा, या शॉपमध्ये किती सुंदर सुंदर ब्लॅक साड्या आहेत। यातली तुम्हाला कोणती आवडत आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आम्हाला शक्यता राणी कलरच्या काठाचीच घ्यायची आहे, कारण माझ्या बहिणीचं जे लग्नाचं ब्लाऊज आहे राणी कलरचं त्याच्यावर मॅचिंग आम्हाला करायची होती। पण इतके छान छान ऑप्शन होते, तुम्हाला कुठले आवडले कमेंट्समध्ये नक्की सांगा। ती राणी कलरच्या काठांची काढून वगैरे बघ, त्याच्यावर मॅच होत आहे। राहू दे ना, आपण हे पण बघून घेऊ ना। एक मिनिट, ही बघ एकदा, पैठणी रे पेशवाई कॉटन मध्ये आहे ती। हो, पण एकदा बघ म्हणतो मी, नको कलर कॉम्बिनेशन ब्लाउजला लुक त्याला तीच बेस्ट आहे। ब्लाउज बनवून घेतलाय का ते वर्किंग? माझं लग्नाचं ब्लाऊज, हा, तो वर्किंग बनवलं आहे ना पुण्यावर। असं वाटतं की कशाला उगायचं एवढं हेवी घेतलं, त्याच्यावरच घालतो। ब्लाउज ते 4-5 हजाराचं ब्लाउज झालं। हां, जी साडी मागे फोल्ड करणं चालू आहे ती साडी आम्ही घेतलेली आहे। कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा। तुझ्या याच्यावर मॅच होते ना। झाली इथं आमची साडी घेऊन, करच मिळाली, एका दुकानातच मिळाली। आता इथे बिल चालू आहे। इथे आलेला मी नाश्ता करायला, माझी बहीण आणि मी साडी घेऊन झाली आता। तर इथे आम्ही खूप लहानपणापासून येत होतो, त्याच्यामुळे इथे आलेला दिसायला जरी असं दिसत असलं तरी खूप रश असतो इथे आणि खूप चालते हे शॉप। मीटिंगवर आहो आम्ही, दिसत असतो तुम्हाला किती रश आहे इथे। जसे जसे लोक उठतात तसे तशी जागा पकडावं लागते, एवढा रश असतो।
आम्ही ऑर्डर केला आहे डोसा आणि उत्तप्पा. माझ्यासाठी मी उत्तप्पा ऑर्डर केला आहे आणि हिच्यासाठी हिने डोसा ऑर्डर केलेला आहे. खूप टेस्टी असते. रश पहा किती आहे. खूप वर्षापासून. हां, खूप वर्षापासून आहे हे. कंटिन्यू चालू असतं. जेव्हा आम्ही इथे यायचो डोसा खायला 7 रुपयाचा डोसा मिळायचा. आता 40 रुपयाचा झालेला आहे. एवढं जुनं आहे हे. खूप लहानपणापासून यायचो आम्ही इथे. पतंगी घेण्यासाठी आणि या दुकानात बघा किती गर्दी आहे, किती रश आहे. पतंगासाठी संक्रांत असल्यामुळे खूप गर्दी आहे दुकानात. आम्ही या दुकानामध्ये आलेला आहे नॉवेल्टीमध्ये. माझ्या बहिणीला हलव्याचे दागिने घ्यायचे होते, त्याच्यासाठी जे तुम्हाला दिसतच असेल बाहेर लावलेले आहे. त्यानंतर आतसुद्धा बघितले आम्ही इथे ठेवलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. बघणं काढून बघ. आणि इथे बघणं चालू आहे. त्यानंतर लहान बाळाचे सुद्धा इथे अवेलेबल आहे. घ्यायचे असेल तुम्हाला तर व्हिजिट करू शकता या शॉपवर. तर हा थोडा एक आम्हाला आवडला. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला कुठला आवडलेला असेल ते सुद्धा सांगा. हा बघ तुम्ही आणि आवडला मला. ते चांगला आहे. सगळं पडून आहे ना गं. तर हे बघा इथे आम्ही बघून राहिलो. आतमध्ये सुद्धा बघितलं हेच आहे ते बघत आहे आम्ही आत सुद्धा. तुम्हाला कुठल्या आवडल्या कमेंट्समध्ये सांगा. भरपूर ऑप्शन आहे इथे. हे नाही छान. हे बाळाचे नाही आहेत ना हे ते खालचे आहेत ना. ही आता आली डिझाईन. ताई डिझाईन अलग अलग आहे ताई, रिपीट नाही आहे. तर तुला रेंज चालते ना ताई 300, 400, 500 वगैरे. हो हे चालेल. सिम्पल आम्ही हे नवीन बनवलेलं आहे. हे आता आले बनवून. एक हो एक मिनिट बच्चों का अलग रखता है. तू तेरा बता खाली मंगळसूत्र वाले हे आहे मंगळसूत्र. एक असं पण आहे ते सिम्पल घ्यायचं असेल तर. हे सिंपल. एक असं पण आहे एकदम सिम्पल घ्यायचं असेल तर. हे चांगलं आहे. एक या टाईपचं बघा. फ्लावरवाले नको. ते वेगळे आहेत ताई. तुम्हाला दिलं मी आणि पहिले दाखवलं ते वेगळं होतं. हे मी अलग अलग दाखवत आहे तुम्हाला. म्हणजे खूप जण काय म्हणतात तेवढंच पर्यंत घरीत नाही पण ते लावेपर्यंत होणारच आहे. ते चिपकवत राहावं लागणार आहे तुला. काय काय नाही. कंबरपट्टा असेल बाजू बंद असेल ते. आवडला का नाही दुसरीकडे बघायचं मग डिसाईड करायचं. अजून काही ऑप्शन वेगळे राहणार नाही यवतमाळात तरी. हे बघ ना सगळं ठीक आहे ना. तिला म्हणणं फ्रेश दे म्हणूया. हे बघ ना सगळं चेंज केला आहे आम्ही. आमचा विचार बदलला. आता हा एक थोडा चांगला वाटतं त्याच्यावर. साडीवर मॅच वाटत आहे हा, म्हणून हा घेतलेला आहे आम्ही. त्यानंतर इथे आलेला माझ्या बहिणीसाठी कपाट घ्यायसाठी. तर ती इथे पुण्याला असते. इथे कपाटाची एवढी काही आवश्यकता नसते, पण इथे तिला कपाट कमी पडत होतं, छोटं पडत होतं. त्यामुळे हिने वेळेवर ठरवलं की कपाट घ्यायचं. तर तिचे हस्बंड आले होते मार्केटमध्ये, तर सोबतच आम्ही मग इकडे आलो कपाट बघायला. बघणं चालू आहे. कपाट कुठलं आवडलं तुम्हाला सांगा. याचे हँडल वगैरे हेच आवडलं होतं ना तुला. हा दोनच येते समोर. 3 याचे. हे घेऊन आम्ही बाहेर आलेलो होतो माझ्या बहिणीसाठी फर्निचर घ्यायसाठी, तिच्या रूमसाठी. तर फर्निचर तर काही घेणं नाही झालं. मध्येच हे भेटले आम्हाला. युवी आणि युवीचे बाबा आले होते, मध्येच भेटले आम्हाला रस्त्याच्या. तर मग इथे थांबलो आम्ही आणि इथं पार्टी चालू आहे आमची. वडापाव आणलेला आहे, त्यानंतर ज्यूस आणलेला आहे. तर नवीन जावयानी पार्टी दिली आम्हाला. तर आल्याबरोबर कालच दिली आम्ही पार्टी. कालच दिली, पण आज अवी आला होता तर अवीने लगेच पार्टी मागितली.
तर ते गेले वडापाव आणि ज्यूस आणायला, तिथे आम्ही खाताय आता रस्त्यावरच. भेटू घे. तर यांनीच पार्टी मागितली आणि बिचारा त्यांना आणावं लागलं मग यांच्यासाठी. इथे चालू आहे आता आमची पार्टी रोडवरच आणि राहिलं फर्निचर वगैरे घ्यायचं आणि पार्टी चालू झाली आहे इथे. पडावी. अरे जावायला पाहतच पार्टी मागतो तू. याच्यासाठी आमची गाडी रोखली का तू? वडापावसाठी. तर नाश्ता वगैरे करून आम्ही घरी जायला निघालेलो आणि माझ्या बहिणीच्या आणि युवीच्या इथं मस्त चालू आहे गाडीतून बाहेर निघून व्हिडिओ वगैरे बनवणं चालू होतं त्याचे. तर या व्हिडिओला आता इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.